तुला जय अंबे माँ, मी शरण तुला जय अंबे माँ। अंबे माँ जगदंबे माँ, अंबे माँ जगदंबे माँ, शरण तुला जय अंबे माँ, मी शरण तुला जय अंबे माँ। नमस्कार, मी भावेश्वरी देवीच्या मंदिरमध्ये आज उभा आहे। हे भावेश्वरी मंदिर मोदगे तालुका उत्तरी जिल्हा बेळगाव येथील आहे आणि आज इथे भावेश्वरी देवीची मोठ्या प्रमाणे यात्रा पूर्ण झालेली आहे। लाखोच्या संख्येने इथे भाविक आले, ज्यांच्या ज्यांच्या मनोकामना आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर ते भाविक देवीला नवस फेडण्यासाठी म्हणून आले आणि इतक्या मोठ्या प्रकारे इथं गर्दी होती की ती गर्दी आज कुठंतरी निवांत झाल्यासारखी वाटते। आणि इथं या भूमीमध्ये आल्यानंतर एक प्रकारची जी ऊर्जा येते भाविकांमध्ये, एक भक्ती येते, ती भक्ती म्हणजेच ह्या देवीची एक महिमा आहे। आणि आता आम्ही या मंदिरमध्ये येणाऱ्या भाविकांना, प्रत्यक्ष भाविकांनाच विचारू की इथे येऊन त्यांना कसं वाटतं। तुमचं नाव? इथे येऊन तुम्हाला कसं वाटतं? आम्ही आता दर्शन घेतलं, दर्शन घेऊन आम्ही मंत्रमुग्ध झालेलो आहे। ते इतकं छान वाटतं आहे आणि दरवर्षी यात्रेला येऊन जातो आम्ही। तुम्हाला कसं वाटतं? समाधान वाटतं आहे, देवीचं दर्शन घेतल्यानंतर एक मनाला एक शांती वाटते, त्याच्यासाठी मी दरवर्षी येऊन जातो। हे भाविक हे आलेले आहेत, हे ओंद्यावरून आले आहेत आणि जास्तीत जास्त या देवीची महिमा या कर्नाटक भागामध्ये आहे आणि भाविकसुद्धा इथे येऊन मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि देवीचं दर्शन केल्यानंतर त्यांची एक भावना आहे ती शांत होते। आणि हे सर्व भाविक आहेत हे या देवीच्या दर्शनाने खुश झालेले आहेत आणि ते सालाबादप्रमाणे ते येत असतात आणि देवीला ते दर्शन देत असतात। भाविक येतात, ते मोठ्या संख्येने येतात आणि इथं 2 दिवसाचा हा कार्यक्रम आज ही देवीची यात्रा संपन्न झालेली आहे। मी सुद्धा या यात्रेमध्ये चांगल्या प्रकारे मनोभावे देवीची मागणी केली, देवीला नवस बोललो आणि मी आज इथून हा निरोप घेत आहे आणि मला हे तीर्थस्थान चांगल्या प्रकारे वाटलं आणि ही यात्रा अशीच चांगल्या प्रकारे मोठ्या प्रकारे व्हावी हीच मी अपेक्षा करतो आणि देवीचरणी मी वंदन करतो।